बाबाजी हो गया अभी. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपला 74वा दिवस सुरुवात झालेली आहे. सुप्रभात झालेले आहे. आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर यात्री एक्सप्रेस. बाबाजी चलो निकले हम. ही आमची बाबाजीची कुटिया आहे. या कुटियामध्ये थांबलेलो हो आपण. कुठला गाव यो? फडकी संगम इथे थांबलो होतो आपण. जरी कोणाला यायचं असेल बाबाजींच्या इथं या, फार सेवा देतात बाबा बरं का. आणि हा आणि काहीतरी बाबाला जाताना मदत म्हणून कदर परिक्रमा वासियांसाठी सेवा करण्यासाठी काहीतरी देत राहा. कारण की आम्ही पण देतो स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या पैशांनी हे सर्व काम करत असतात. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची बाबाला मदत नाही, पण ते करतात. चला नर्मदे हर. चला निघूयात पुढं. चलो बाबाजी निकलते आगे. नर्मदे हर. नर्मदे हर मंडळी. ही आहे नर्मदा मैया. आणि आज आपण निघालो 5:30 वाजता बरं का. 5:30ला निघायचं असं कारण आहे कारण की आजसुद्धा रोड असा खडतरच आहे. आपल्याला म्हणजे कम से कम 15-20 किलोमीटर आपल्याला असाच रोड आहे आणि आपल्याला असंच चालायचं आहे सावकाश अशा दगडातून. काय नाही, 15-20 मिनटात उजेड पडतं. इथं 5:45ला इथं उजेड पडतो बरोबर. आणि चला भेटूयात पुन्हा. आता पुढे जरा चालून घेतो मंडळी. सुबह वाली मेहनत. हे इथून पुढं डोंगरच संपला तर खाली उतरायचं आपल्याला मंडला. चला मंडळी, आज आपल्या मंडळाचा दुसरा दिवस आहे खरा. आता आपली पाळी, उतरूयात. हा एवढी चढाई उतरून तटावरून परत सुरुवात. नर्मदा मैया चला. आज पण तुझी परीक्षा तुम्ही आमची परीक्षा घ्यायची ठरवलेच ना. आम्ही पण देऊ. नर्मदे हर. काय आवाज आहे नर्मदा मैयाचा. अजून चंद्रच गेला नाही आमचा. अतिशय सुंदर गाव, छोटासा गावच आहे. तर चला मंडळी, उजेड झालेला आहे, पहाड झालेला आहे. तर आता भेटूयात. तर चला एकदा पुन्हा सर्वांना सुप्रभात. आजचा आपला 74वा दिवस. 74 डेज. बोलता चालता 74 दिवस निघून गेले आपल्याला महाराज. तर चला आजचाही प्रवास आपला मैयेच्या किनाऱ्यावरूनच झाला आहे. आणि आम्ही थोडासा शॉर्टकट मारला आहे. म्हणजे मैया अशी गेले तर म्हटलं सरळ जाऊ आपण. पुन्हा मैयात भेटणार आहे. चला मंडळी, खूप सुंदर दिवस आहे आजचा. पुन्हा आपण जाऊयात नर्मदे हर. तर आपण पुन्हा आलेलो आहोत आपला नर्मदा मैयाच्या तटावर. पुन्हा म्हणजे एक 5 मिनटं जरा शॉर्टकट मारलेला मग अशा आम्ही. बराच शॉर्टकट झाला तो आम्हाला चांगला. आणि तसंही त्याला आज आहे तुकाराम बीज. तुकोबर आहे वैकुंठ गमन सोहळा. महाराज आज हा दिवस आम्ही देहूला नाही. खरं त्याची खंत वाटते, पण आमच्या काय बोलतात, आमची उणीव जर कोण कमी करीत असेल तर ते आपले सर्व समस्त नवी मुंबईचे आपले वारकरी मंडळी, समस्त ग्रामस्थ, सगळे आपले सर्व नवी मुंबईचे लोक आज देहूला जातील बरं का. देहूला जा, फुलं टाका. 2 फुलं आमच्याही वरची टाका. पण हे तुम्हाला माहिती पडण्यासाठी कदाचित माझे व्हिडिओ लेट होणार आहे. ऑलरेडी 2 दिवसापासून नेट नाही मला. कालच्या 2 व्हिडिओ टाकायचे राहिल्यात आणि आज तुकाराम बीज आहे. पण ही सुद्धा व्हिडिओ माझी लेटच पडणार आहे. तरी असू द्या. सर्वांना जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या बीजानिमित्त हार्दिक
तर आपण आजच्या दिवसाला श्री तुकोबारायांचं नामजप करूयात मस्तपैकी. त्यापूर्वी माझा नर्मदा मायाचा तट कसला आहे भयंकर आज. अशाच तटाने जायचं आहे आपल्याला. सूर्यनारायण भगवान येत आहे, आला नाही अजून, आल्यावर भेटवतो तुम्हाला. चला आता कळलं मला, आता कल्ला लोका म्हणला कला नाही येत. आणि याच कारणाकरता लोक बाहेरून हायवेने जातात. पण शेवटी जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. म्हणायला गेलो तर हाच प्राचीन मार्ग आहे. आणि ही सुंदरता जी आहे ना मंडळाच्या जंगलाची, खरंच सांगण्याजोग नाही. हो, म्हणजे ह्या सुंदरतेला आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुलना करू शकत नाही. ह्या सुंदरतेची एवढी सुंदरता आहे मंडळाच्या जंगलाची. कारण की नर्मदा मैयाचं तट हे काय एकदम अतिसुंदर आहे इथं मंडळाच्या जंगलामध्ये ह्या. कारण की नर्मदा मैया इथं बाल स्वरूपात पण होते. आणि खरं वाटतं असं, खरंच 10-15 वर्षाची, 8-9 वर्षाची, अशी कधी 5 वर्षाची, 6 वर्षाची लहान लेकरू असं नर्मदा मैयाचं स्वरूप वाटतं इथं, बरं का. आणि खूप सुंदर मस्ती करत, कधी शांत तर कधी असं हसत खेळत मैया इथून आपल्याला दिसत असते. आणि तसंच आपण जात असतो बघा, एकदम अगदी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून. आत्तासुद्धा एवढं पाणी नाही आहे, आपण पलीकडं जाऊ शकतो. म्हणजे एवढंच पाणी आहे नर्मदा मैयाचं इथं. या मंडळाच्या जंगलाची सुंदरता खरंच खूप वेगळीच आहे. पण टफ आहे, खरंच टफ आहे. पण एवढी पण गॅरंटी देतो का कितीही माणूस कसलाही असू द्या, नर्मदा मैया त्याला इथून पारच करवणार. आणि त्याला सूर्यनारायणाने दर्शन दिलेलं आहे. दर्शन घेऊया. आपले सूर्यनारायण भगवान आलेले आहेत. आणि आपल्याला आजच्या 74व्या दिवसाला शुभेच्छा देण्याकरता आरूढ झालेले आहेत. सूर्यनारायण भगवंताचे हार्दिक स्वागत आहे. तर चला मंडळी, हा सुद्धा सूर्यनारायण भगवंत आलेले आहे. खूप सुंदर आलेले आहेत बघा, बरं का. चला पुढं जाऊया. खूप सुंदरता आहे या तटाची, या मंडळाच्या जंगलाची, मंडळाच्या तटाची. पण आपल्याला सर्व काही कवर करता येत नाही. कारण की इथं काय शूट करायचं आणि काय नाही असं होतं. आणि चला बघू, कधी मी मोबाईल खाली ठेवणार आहे काय माहिती नाही. असं काय दिसलं का मोबाईल खाली ठेवायची इच्छाच नाही बघा. चाललं आहे आपलं असं. कसं काय मोबाईल खाली ठेवू सांगा तुम्ही, कसं मोबाईल बंद करू. आता फक्त याच्यावर पाय देऊन जायचं आहे. तर एवढीच भिंत आहे, कसं काय आता सांगा. मग ते असं, मग त्यासाठीच तर मोबाईल ठेवायची इच्छा नाही होत. अशी सुंदरता बघून जशी एखादी लहान सुंदर कन्या बघावी नाही का. आपण लहान लेकरं दिसले कसं आपलं बघाशीच वाटतं त्यांना, अरे वा किती गोड दिसतंय. तसा हा मैयाचा स्वरूप आहे, अगदी गोड, अगदी एकदम म्हणजे अतिशय सुंदर एकदम. ज्या मैयाला नाव आहे नाही का, राजराजेश्वरी. हा, आता वाटतंय मैया एकदम सुंदर राजराजेश्वरी आहे. खूप सुंदर आहे मैया खरंच. ह्या परिक्रमेमध्ये जो शुलपाणी झाडी, लक्कडकोटची झाडी, जयंती माताचं जंगल, या साईडची शुलपाणी, त्यानंतर खप्परमाल, माथासर आणि हे मंडळा, बरं का. हे सर्व मैयाचं सुंदर सौंदर्यता आहे. हा, आणि ह्या परिक्रमेचं खरं साधन आहे ते. ज्यांनी हे सगळं पार केलं त्यांची नर्मदा परिक्रमा एकदम सुपर झालेली आहे. सुपर, काहीच काळजी नाही. असं नाही का दुसऱ्यांची होत नाही, पण इथून ह्या सगळ्या गोष्टीतून येणाऱ्यांची खरंच मी वाहवा करीन का फार हिंमत लागते इथून यायला.
आणि हे सर्व आपण केलेलं आहेत बरं का. एक एरो दिखा है मेरे को, इथं तैरने के बाद एक एरो दिखा है. एक एरो दिखा है, हाँ. ये देखो, हां बरोबर. हां एरो दिखा है एवढा एरो आहे बाबा. चला बरोबर आहे. चलने का. हां चलो नर्मदे हर. बड़ी जगह घूम के कोई बात नहीं, वही तो कह रहा हूँ ना, एक ही जाते हैं कोई बात नहीं. वहाँ जब रास्ता डिस्टर्ब हो जाता है बड़ा थोड़ा रास्ता है. असे रस्ते संपून जातात. एक ही निशानी है ना वो भी. चाहे बाहर से चलो चाहे अंदर से चलो. वाह. अरे यहाँ पे क्या बह रही है देखो. बहुत अच्छी. आगे उससे बढ़िया धार चल रही है, रहने दो, इसको मत लो. चला नर्मदे हर. बापरे बरा कोणीतरी आला इथं निशाणी दाखवायला. नीचे से रास्ता नहीं महाराज यही है. बराबर है चलो. क्या कहाँ एरो दिखा रहा है. नहीं चलो यही यही सही है शायद से. किधर अटक जाएंगे तो वापस आ जाएंगे. चलो असंच असतं महाराज इकडं. नर्मदे हर. कैसा क्या लगा. अच्छा लगा. हाँ मंडला याद रहेगा ॲक्च्युली. खरंच मंडला याद राहील, लक्षात राहील कायम. कारण की शूलपाणी पण होता खतरनाक, मंडला त्याच्याही पेक्षा सबसे डेंजर आहे मंडला. मंडला मंडला मांडवा और मंडला नहीं मांडवगढ़ भी नहीं मंडला ही. मंडला खतरनाक है. हाँ ये तो बात है, डेंजर है. क्या यहाँ पे चाल भी तो नहीं हो रही अपनी. चल ही नहीं पा रहे, देख रहे हो, ये दिखाओ ना क्या हाल है. 2-2 3-3 किलोमीटर खींचने के लिए एक 1.5 घंटा लग रहा है. 2 किलोमीटर में घंटा. हाँ लेकिन स्लो हो गए, इतने स्लो हो गए अपन. इसी के साथ चल रहे हैं. चला मंडळी. काय 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 वेग आहे इथं मैयाचा. आणि काय आवाज आहे. आता तुम्हाला आवाज येतच असेल. खळखळ 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 खळखळ. बघा कमी प्रमाणात पण काय वाहते मैया. जबरदस्त. हो मग दाखवा ना. दाखवतो ना जरा जवळ जाऊ दे ना. दाखवतो तोपर्यंत नजाराच बघा.
बघा घ्या मग चला. अरे आमची मंडळी थांबली. चला का थांबली विचारपूस करूया. क्या हुआ जी, क्यों रुके? रुके क्यों? नहीं चलो चलो निकलते. मध्ये हर मंडळी आपण तटाने चालता चालता आपल्याला एक तीर्थक्षेत्र लागलेलं आहे बरं का. या तीर्थक्षेत्राचं नाव आहे मोहन बाबा समाधी स्थल. कोणीतरी एक साधू पुरुष असेल त्याची समाधी आहे इथं. याच्या समाधीचं दर्शन घ्यायला जाऊया. चला. सुंदर घाट बनवलं आहे. एवढ्या आत सुद्धा नर्मदा माता घाट किती सुंदर बनवलं बघा. हे बघा अर्जुनाचे झाड. पायरीत पायरी, डबल पायरी. हाँ चलो आ रहा हूँ. नर्मदे हर. महादेव देखो. हर हर महादेव. श्री मोहन बाबा समाधी. मां नर्मदा मैया. वाह मंडली अतिशय सुंदर. कैसा लगा कुटिया है मंदिर का परिसर? इतना घूमे उनमें से एक और मतलब अलग अलग एकदम मतलब सुंदर. जो ना कहे उसका जवाब नहीं है. सुंदरता. एकदम ब्यूटीफुल. इतनी सुंदर इतना सुंदर. ब्युटिफुल. Beautiful वाली बात. महाराजांच्या तोंडात ब्युटिफुल शब्द जास्त आहे. चला थांबूया थोडा वेळ, काहीतरी नाश्ता वगैरे करू, मग निघूया नर्मदे हर.